नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण डायग्नोसिस ऑफ ट्यूमर, त्याच्यामध्ये बायोकेमिकल जे काही ट्यूमर मार्कर आहेत त्याच्याद्वारे जे काही ट्यूमरचं डायग्नोसिस हे केलं जातं ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा जो टॉपिक आहे त्याच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड टाकलेले आहेत. जर तुम्ही तुम्हाला त्या नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ते नोट्स प्रेफर करू शकतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली ट्यूमर जे काय त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं आणि वेगवेगळे जे काही बायोकेमिकल जे काही ट्यूमर मार्कर आहे त्याच्याद्वारे वेगवेगळ्या टेस्टद्वारे कसं त्याचं रिकग्निशन केलं जातं किंवा त्याच्या बॉडीमध्ये जर एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल आहेत ते कसं रिकग्निशन केलं जातं ते आपण डिटेल स्टडी करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम बायोकेमिकल ट्यूमर मार्कर काय हा एक सबस्टन्स असतो जो की युरिनमध्ये, स्टूलमध्ये किंवा जे काही ब्लडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा जे काही दुसऱ्या अजून काही फ्लूइड आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि हे जे बायोकेमिकल मार्कर असतात ते जे काही कॅन्सर जे काही पेशंट असतात त्याच्यासोबत इलिमिनेट होत असतात. जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये जर कॅन्सर सेल असतील तर तो अशा वेगवेगळ्या जे काही प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये ते आपण म्हणू शकतो, साईन म्हणू शकतो. त्याला बायोकेमिकल ट्यूमरला हे जे काही मार्कर आहेत त्याच्याद्वारे जर ह्याची लेवल जर त्या पर्सनच्या बॉडीमध्ये जर हाय झाली तर मग याच्यामुळे डायग्नोसिस होतं की त्याला ह्या प्रकारचा डिसीज वगैरे आहे. त्यात वेगवेगळे जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे त्याच्याद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही कॅन्सर सेल प्रोड्यूस होतात किंवा जे काही ट्यूमर प्रोडक्शन होतं किंवा कॅन्सर त्या पर्सनला होतं तर त्याच्यामुळे आपण डायग्नोसिस किंवा आयडेंटिफाय करू शकतो. तर आता याचं मेन यूज काय या जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर्स याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक सर्टन कॅन्सर कोणत्या प्रकारचा कॅन्सर हा झालेला आहे तर तो आपण स्क्रीन करू शकतो. आणि हे जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे त्याची लेवल ज्यावेळेस इन्क्रीज होते त्यावेळेस म्हणजे त्या पर्सनच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल ह्या प्रेझेंट असतात. पण रुटीनली नॉर्मल जे काही पेशंट असतील त्यांच्या बॉडीमध्ये हे जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे ते प्रेझेंट असतात, पण जास्त त्याची लेवल ही नॉर्मल लेवलला असते. ज्यावेळेस बॉडीमध्ये कॅन्सरच्या सेल ह्या प्रोड्यूस झालेल्या असतात त्यावेळेस आपली बॉडी जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर हे जनरेट करतात, जेणेकरून त्या समजेल किंवा त्याला डायग्नोसिस होऊ शकेल की अशा प्रकारचा स्पेसिफिक सर्टन ठिकाणी हा कॅन्सर सेल आहे त्याचं ग्रोथी किंवा अनकंट्रोल ग्रोथी होते. तर याच्यामुळे वेगवेगळे जे काही कॅन्सर वगैरे असतील कॅन्सरचे टाईप आपण डायग्नोसिस करू शकतो. तसंच त्याच्यामुळे जे काही एखादा पर्सन असेल त्याचा मॉनिटरिंग वगैरे करू शकतो किंवा त्याची म्हणजे ज्यावेळेस काय काय कंडिशनला काय होतं, काही पर्सन हे इम्युनोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीद्वारे वेगवेगळ्या थेरपीजद्वारे काही जे काही ट्यूमर सेल असतील त्याचं किल केलं जातं किंवा काही त्याची ग्रोथ असेल ती काही काळापुरती ही पूर्णपणे स्टॉप केली जाते. तर मग काही वेळेस काय होतं की हे जे सेल असतात ते काही काळानंतरसुद्धा परत आपल्या बॉडीमध्ये ग्रो होतात. तर मग काही वेळेस डॉक्टर काय प्रिस्क्रिप्शन करतात किंवा ॲडवाईस करतात जेणेकरून तर यांच्या बॉडीमध्ये परत जे काही सेल असतील त्याचं प्रोडक्शन तर नाही झाले ना, त्यासाठी सुद्धा हे जे काही टेस्ट वगैरे डायग्नोसिस वगैरे टेस्ट केला किंवा त्याचं मॉनिटरिंग वगैरे केलं जातं. हेल्प टू असेस हाऊ वेल ट्रीटमेंट इज वर्किंग. आणि याच्यामुळे त्याच्यावरती कोणती आपण ट्रीटमेंट ही वर्क करू शकतो ते आपण डिस्कस करू शकतो. तसंच जे काही हे ॲबनॉर्मल लेवल आहे बायोकेमिकल ट्यूमर मार्करची, ती असं नाही समजायचं की ज्यावेळेस बायोकेमिकल ट्यूमर मार्करची जी काही लेवल आहे ती इन्क्रीज झाली की मग त्याच्या बॉडीमध्ये कॅन्सरच आहे. काही वेळेस जे काही कंडिशन वगैरे असतात किंवा फॅक्टरमुळे सुद्धा हे जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे त्याचं लेवल ही आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे जर डॉक्टर मग काय करतात, काही वेळेस जे काही पेशंटची जी काही मेडिकल हिस्ट्री वगैरे असेल त्याच्यावरून डायग्नोसिस करतात किंवा त्याच्यामुळे ते जे काही त्याचं फॅक्टर वगैरे असेल, रिस्क फॅक्टर असेल कॅन्सरचा, तो डायग्नोसिस करतात. वेगवेगळ्या अजून काही जे काही टेस्ट वगैरे असतील त्या रन करून की मग ते जे काही स्पेसिफिक जर त्याला कॅन्सर झाला असेल त्याच्यामुळेच का बायोकेमिकल ट्यूमर मार्कर हे सिक्रेट झालेले बॉडीमध्ये की वेगळं काही रिझन आहे, ते पूर्णपणे डायग्नोसिस करून वेगवेगळ्या टेक्निक किंवा टेस्टद्वारे रिझल्टद्वारे ते डॉक्टर आहे ते कन्सिडर किंवा वेगवेगळे डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट त्याच्यावरती चालू करतात. तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हे जे काही PSA, CEA, C125, अल्फा पिटोप्रोटीन किंवा C19.9 अशा वेगवेगळे जे काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे त्याचा वापर करून जे काही स्पेसिफिक ठिकाणी
किंवा सर्टन ठिकाणी जे काही कॅन्सर सेल प्रोड्यूस झालेला आहे ते आपण डायग्नोसिस हे करू शकतो. तर मग पहिला जो काही आहे PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन, तो हा जो काही प्रोस्टेट कॅन्सर आहे त्याला स्क्रीन करण्यासाठी किंवा डायग्नोसिस करण्यासाठी वापरला जातो. तसंच कार्सिनो एम्ब्रियोनिक अँटीजन हा जो काही आहे तो ज्यावेळेस यूज करण्यासाठी किंवा डायग्नोसिस करण्यासाठी वापरला जातो ज्यावेळेस कोलनमध्ये, रेक्टलमध्ये, लंगमध्ये, ब्रेस्टमध्ये किंवा स्टमक कॅन्सरमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर एखाद्या पर्सनला जर ह्यापैकी कोणत्याही ठिकाणी जर त्याला कॅन्सर सेल किंवा ट्यूमर सेल झाले असतील तर त्यावेळेस हा जो काही CEA हा जो काही बायोकेमिकल ट्यूमर मार्कर आहे त्याची लेवल ही बॉडीमध्ये इन्क्रीज होते. त्याच्यानंतर CA-125 हा जो काही स्पेसिफिक हा जो काही ही टेस्ट आहे ते ओव्हेरियम कॅन्सरसाठी वापरले जाते, जेणेकरून जे काही वुमन्स वगैरे असतील त्यांच्यामध्ये जे काही पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज वगैरे असतील किंवा जे काही ओव्हेरियन कॅन्सर त्यांना झाला असेल ते डायग्नोस करण्यासाठी वापरलं जातं. तसंच अल्फा बिटोप्रोटीन कॅन बी एलिव्हेटेड इन द लिव्हर कॅन्सर अँड सम अदर कॅन्सर. आणि मेनली ही जी काही आहे ती लिव्हर कॅन्सर डायग्नोसिस करण्यासाठी वापरली जाते. तसंच CA-19.9 ही जी काही टेस्ट आहे पॅनक्रियाटिक कॅन्सर आणि तसंच अजून जे काही बायलरी ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन किंवा हिपॅटायटिस हे जे काही अजून जे काही कॉजेस वगैरे आहे याच्यामुळे जो काही ज्या ठिकाणी पॅनक्रियाटिक कॅन्सर झालेला आहे त्यासाठी ही जी काही CA-19.9 ही जी काही टेस्ट आहे ती केली जाते. आणि ह्या सगळ्या टेस्ट जे काही डॉक्टर प्रिस्क्रिप्ट करतात किंवा ॲडवाइस करतात त्याच्यानंतरच पेशंटने केल्या पाहिजे. आणि तसंच ह्या ज्या काही टेस्ट असतात त्या लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात सगळ्या टेस्ट. आणि ह्या ज्या काही पूर्ण टेस्ट असतील त्या प्लेन ट्यूबमध्ये केल्या जातात. रेड टॉप प्लेन ट्यूबमध्ये ह्या सगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात. आणि ह्या ज्या काही टेस्ट वगैरे असतील त्याचा रिझल्ट हा काही व्हॅल्यूजमध्ये येतो किंवा जर बॉडीमध्ये जर हाय लेवलचं जर जास्त प्रमाणात जर बायोकेमिकल ट्यूमर मार्कर हे जर इन्क्रीज झाले, हे जे काही PSA CEA ह्या ज्या टेस्ट आहे हे जे काही मार्कर आहेत ते इन्क्रीज झाले तर त्यासाठी जे काही स्पेसिफिक कॅन्सर वगैरे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे ते आपण डायग्नोसिस किंवा आयडेंटिफाय करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण डायग्नोसिस ऑफ ट्यूमरमध्ये बायोकेमिकल ट्यूमर मार्कर म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केल्या आहेत. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.